हॅलो एव्हरीवन. तर कशा आहात तुम्ही सगळे? आय होप छान असाल आणि मी पण खूप छान आहे. तर तुम्ही कालचा व्हिडिओ पाहिलाच असेल. त्यामध्ये नवरी घरी आलेली आहे, मस्त असं छान प्रकारे वेलकम झालेलं आहे तिचं. आणि दुसऱ्या दिवशी चहा नाश्ता वगैरे करून इथं जो शेवटचा जो कार्यक्रम असतो म्हणजेच हळद उतरवणीचा, तो करायचा राहिलेला होता. तर तो दुसऱ्या दिवशी सकाळी करायचं ठरलं. तर इथं सगळ्यांनी हळद लावणं सुरू केलं होतं. नवरदेव नवरीला इथे ताई आणि भाऊ लावत होते अगोदर. त्याच्यानंतर एक एक बारीप्रमाणे त्यांच्या ते हळद लावत होते. मग छोट्या मोठ्याने सगळ्यांनी त्यांना हळद लावून घेतली आणि एकमेकांना पण लावली, कारण हा लास्ट कार्यक्रम होता. आता याच्यानंतर कोण कधी भेटेल काय मस्ती मजाक चालू होती सगळ्यांची. मग हे सगळं झाल्याच्यानंतर बाहेर आंघोळीची जी व्यवस्था होती ती केली होती. मस्त असे पाट वगैरे ठेवलेले होते आणि 5 तांबे ठेवलेले होते. तुमच्या इकडे पण असंच असतं का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मग इथं मुंडावळ्या वगैरे उतरवण्याचं चालू होतं. त्याच्यानंतर मुकळ्याचा जे कार्यक्रम असतो म्हणजे नवरदेव नवरीचं ते काही तोंडामध्ये खोबरं वगैरे तो प्रकार इथं आम्ही केलेला नव्हता. फक्त पाण्याच्या किंवा ते पान जो असतं त्याचा इथं होत्या मुकळ्या, पण ते पण एवढ्या नवरीला नाही जमल्या आमच्या, कारण लाजत होती ती. त्यामुळे चला ठीक आहे, इतकं तर होतच असतं, कारण नवीन नवीन असती, थोडंसं अनकम्फर्टेबल असतं, कोणाची ओळख झालेली नसते, त्यामुळे थोडंसं लाजणं आणि अनकम्फर्टेबल राहणं साहजिक गोष्ट आहे. मग इथं जो काही राहिलेला होता कार्यक्रम तो झाला. हातातली सुपारी काढणं किंवा आणखीन इतर बाळाला, छोट्या बाळांना जे आंघोळ घालतात तर ते सुरू होतं. तर पहा, आता हे जे क्षण आहेत ना खरंच खूप छान असतात. नंतर नंतर काही या गोष्टी होत नसतात. त्यामुळं ना खूप एन्जॉय करून घ्यायचं नवरदेव नवरींनी पण आणि बाकी घरचे पण तर करतच असतात. चला, एवढा हे व्हिडिओ तुम्ही हे पूर्ण व्हिडिओ पहा आणि समोर काय धमाल झालेली आहे ते तर नक्कीच पहा. तर इथे यांचं जे झालं आंघोळीचा कार्यक्रम, त्याच्यानंतर आमची मजाक मस्ती चालू झाली, कारण एकमेकांच्या अंगावर पाणी टाकलं नाही तर हळद उतरवणी झालीच कशी. कारण आम्ही इथं आमच्या नंदाच्या अंगावर पाणी टाकलं, मी माझ्या जावेनी, आणखीन 1-2 लेडीज होत्या त्यांनी पण टाकलं. मग आमची ननंदबाई बसतात का शांत, त्यांनी तर अख्खं भांडंच आमच्या अंगावर आणून टाकलं. तर माझी आणि पूजाची इथं बारी होती. आमच्या अंगावर ताईनी आणि नंदिनी दिदीनी दोघींनी पण अंगावर पाणी टाकलं आणि त्याच्यानंतर आणखीन 2 वेळेस करण्यात आलं. ते काही शूट करण्यात आलं नाही. तर मग एवढं झाली मस्ती वगैरे आमचं आणि त्याच्यानंतर आम्ही मस्तपैकी आवरून घेतलं. मग संध्याकाळी ठरला होता ताईंचा बिर्याणी बनवण्याचा बेत. तर बिर्याणी बनवायची होती आम्हाला मस्तपैकी चुलीवर. तर इथं ताई आणि छोट्या ताई या दोघीजणी मिळून बिर्याणी बनवणार होत्या. तर हळदीच्या दिवशी इथं बनवलेली होती, तर आज आम्ही इथंच बनवायला घेतली, कारण इथं रिकामं जो फ्लॉट आहे तिथं सगळं झाडं होते. तुम्ही मागचे ब्लॉग पाहिले असतील, त्याच्यामध्ये इथली झाडे तुम्हाला मी दाखवली होती. तर या दोघी इथं बिर्याणी बनवत होते आणि आम्ही छोटी मोठी मदत करत होतो त्यांना. आणि पाठीमागे जे जेंट्स बसले होते ते वाट बघत होते की यांचं कधी होईल आणि कधी खायला मिळेल. चला, असो, इथं मुलांचं पण लगबग चालू होती झाडांना पाणी टाकणं, कारण सध्या उन्हाळ्यामुळे झाडं खूप खराब होत आहेत. पाणी टाकणं तर गरजेचंच आहे. आणि मग आम्ही जेवणं केले आणि सगळे निघालो आम्ही आमच्या गावी. चला, हा ब्लॉग कसा वाटला तर नक्की सांगा मला. ओके, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.